सो लेट्स रिकॅप. लास्ट सेशन मध्ये आपण 3 एक्स्ट्रा असाइनमेंट दिले. ओके, सो ते तुम्हाला सम ऑफ व्हॅल्यूज, अदरवाइज किती वेळा तो नंबर आलेला आहे आणि कॅरेक्टर ते किती वेळा ते असाइनमेंट बघितलं. आपण डिफरन्स बघितला स्विच ऍक्टिव्हिटी आणि फ्लो स्विच मध्ये. का आपण स्विच केस यूज करतो ज्यावेळी मल्टिपल तुमच्याकडे डिसिजन्स असतील, सो त्यावेळी आपण फ्लो स्विच किंवा स्विच ऍक्टिव्हिटी यूज करतो. त्यानंतर आपण बघितलं ऑब्जेक्ट, की त्यामध्ये आपण मल्टिपल टाईपचं व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. सो ऑब्जेक्ट डेटा टाईप डिक्लेअर केलात तर तुम्ही तिथे मल्टी टाईपचा डेटा स्टोअर करू शकता. बट तुम्हाला ते कन्वर्ट करायला लागतं जर कॅल्क्युलेशन किंवा तुम्हाला ते कोणत्या टाईप मध्ये पाहिजे असेल तसं तुम्हाला ते कन्वर्ट करायला लागतं. देन जेनरिक व्हॅल्यू असं आहे की मोस्टली तुम्ही यूज करा ज्यावेळी तुम्हाला टाईप माहिती नसेल. ऑब्जेक्ट नाही करत बट जेनरिक व्हॅल्यू करतो. सेम ऑब्जेक्ट सारखंच वर्क करतं बट ते इंटरनली काय करतं, त्याचा टाईप कन्वर्ट पण करतो सुटेबल डेटा टाईप मध्ये. आणि त्यानंतर आपल्याला आता आज बघायचं आहे की डेट टाइम हा एक टाईप आहे. ओके, सो डेट टाइम हा एक व्हेरिएबलचा टाईप आहे. सो जर तुम्हाला लेट्स कन्सिडर आजचं डेट आणि टाइम काढायची असेल किंवा 2 दिवसाआधी काय डेट टाइम होती किंवा तुम्हाला कोणता वार होता, ओके, ते काढायचं असेल, पर्टिक्युलर डेला कोणता वार होता. सो हे डेट टाइमच्या रिलेटेड आपल्याला माहिती आहे, किंवा मंथ म्हणा, इयर म्हणा, एखादा डे म्हणा, हे सगळं तुम्हाला डेट टाइम या व्हेरिएबल थ्रू करता येतं. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल सांगतो की डेट टाइम व्हेरिएबल डिक्लेअर कसा करायचा. सिंपल, तुम्हाला जायचं आहे तुमच्या UiPath मध्ये. मी प्रोजेक्टला नाव दिलं डेट टाइम डेमो. ओके, सो फर्स्ट थिंग इज आपल्याला व्हेरिएबल क्रिएट करायचं आहे. सो व्हेरिएबल मध्ये जायचं. ओके, सो मला इथे क्लिक करायला तर तुम्हाला ते दिसेल क्रिएट व्हेरिएबल आणि सांगतो की मला लेट्स कन्सिडर करंट डेट टाइम मला पाहिजे. सो मी व्हेरिएबलचं नाव देतो करंट डेट टाइम. तुम्ही काही नाव द्या किंवा तुम्हाला काय वेगळं पाहिजे त्यानुसार तुम्ही नाव द्या. मग करंट डेट टाइम नाव दिलं. मेक शुअर व्हेरिएबलचं नाव कधी असं देताना डेट टाइम वगैरे असं देऊन तुम्हाला कळणार आहे, नाही कळणार. सो मेक शुअर तुम्ही काय तुम्हाला अचीव करा त्यानुसार ते व्हेरिएबलचं नाव द्या. सो करंट डेट टाइम, सेम तुम्हाला डेट टाइम टाईप मी तुम्हाला सांगितलंय, करेक्ट, जो तुम्हाला डेट टाइम सोबत खेळता येईल. सो इथे दिसतोय, नाही दिसत, ब्राउज फॉर टाइप डेट टाइम विदाउट एनी स्पेस, डेट टाइम. ओके, भरपूर सारं दिसेल, पण तुम्हाला कोणतं डेट टाइम घ्यायचं सांगतो तुम्हाला. आतापर्यंत आपण सिस्टम मधलेच सगळे बघतोय, करेक्ट. सो सिस्टम डॉट समथिंग काहीतरी असेल किंवा त्याच्या खाली असेल तसं सिस्टम मधलं डेट टाइम घ्यायचंय. ओके, हे सो मी सिलेक्ट केला डेट टाइम, ओके करतो. नाव सी डेट टाइम, व्हेरिएबलचा टाइप डेट टाइम आला. नाव मला काय करायचंय, जर ओके वर्ड फाईल मध्ये जाऊया. आता तुम्हाला कळाल की व्हेरिएबल क्रिएट कसा करायचा डेट टाइम मध्ये. ओके, लेट्स कन्सिडर तुम्हाला करंट डेट अँड टाइम काढायचंय. ओके, सो मी एक असाइन ऍक्टिव्हिटी घेतो आणि हे करंट डेट टाइम हा व्हेरिएबल क्रिएट केलाय. ऑब्विसली तुम्हाला जर डेट टाइम तुम्ही काढताय तर ते तुम्हाला तुमच्या डेट टाइम व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायला लागेल. म्हणून तर मी करंट डेट टाइम ह्या नावाचा एक व्हेरिएबल बनवला त्याचा टाइप डेट टाइम आहे. नाव मला जर करंट डेट टाइम पाहिजे असेल, करंट आत्ताचा जो चालू आहे तो, देन तुम्ही काय करू शकता, टाइप करू शकता नाव. नाव टाइप केल्यावरती ओके केलं मी. ओके,
नाव जेव्हा टाईप करेल तेव्हा करंट तुमचा डेट टाइम असेल ज्यावेळी बॉट रन होईल ते तुम्हाला दिसेल. तर मी काय करतो, मेसेज बॉक्स घेतो, ओके, घेतो करंट डेट टाइम, ओके, आणि रन करतो. सी करंट डेट टाइम 11/7/2024 8:42. तुम्ही बोला की सर इथे डॅश आहे तुमच्या सिस्टम मध्ये आणि इथं स्लॅश आहे. हा तुमच्या सिस्टम मध्ये डिफॉल्ट जो टाइम आहे त्यानुसार हा तुम्हाला इथे दिसतोय. फॉर एक्झाम्पल 11 काय तुमचा मंथ आहे, 07 तुमची डेट आहे, 2024 काय तुमचा इयर आहे. हा 28 म्हणजे तुमचा कोणत्या फॉर्मॅट मध्ये झाला, 20 म्हणजे 24 आवर्स फॉर्मॅट मध्ये, राईट. तुम्हाला माहिती आहे ना डेट, सॉरी टाइमचं 12 आवर्स फॉर्मॅट म्हणजे 1 ते 12, 20 आवर्स फॉर्मॅट म्हणजे सॉरी 12 आवर्स मध्ये 0 ते 12, 0 म्हणजे आपले जे सकाळचे 12 ते 0 कन्सिडर करतात, आणि आपलं टाइम म्हणजे 24 आवर्सचं 0 ते 24, करेक्ट. तेच आहे, म्हणून तर 8 म्हणजे 20, 40 हा तुमचा मिनिट झाला, 42 हा तुमचा सेकंड झाला. काय डाऊट इथे, हा डेट टाइम अंडरस्टँड करा इथे. हो सर. सर तुम्ही तो व्हेरिएबल कोणता घेतला होता डेट टाइमचा, म्हणजे टाइप? डेट टाइम सर्च केलं, डेट टाइम, आणि सिस्टम मधला डेट टाइम सिलेक्ट केला. ओके ओके. का मी डेट टाइम घेतला, बिकॉज ह्याचा रिझल्ट येतो जो आहे रिझल्ट माझा स्टोअर करू शकतो मी डेट टाइम या व्हेरिएबल मध्येच, म्हणून तर मला त्या टाईपचा क्रिएट करायला लागला, तरच मी तो स्टोअर करू शकलो. जर मी इथं बोललो की डेट टाइम लेट्स कन्सिडर हा डेट टाइम म्हणून व्हेरिएबल स्ट्रिंगचा, आणि जर मी इथं पास केलं ते, तर मला ते एरर देणार. ओके, मला एरर देणार काय म्हणे की तुम्ही कन्व्हर्जन डेटचं स्ट्रिंग मध्ये करता, ते पॉसिबल नाही. सो म्हणून तर जसं बुलियन व्हॅल्यू ट्रू फॉल्स स्टोअर करायला बुलियनच पाहिजे टाईप, तसं डेट टाइम स्टोअर करायला तुम्हाला डेट टाइम टाईपच पाहिजे, म्हणून तो मी व्हेरिएबल क्रिएट केला. सर पासचं काढता येईल का, 1-2 दिवसा अगोदरचं म्हणजे नंतरचं? हो हो, सगळं काढता येईल. मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो व्यवस्थित. ओके, सो वर्ड फाईल मध्ये जाऊया, नीट तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. ओके, लेट्स कन्सिडर हा तुमचा डेट टाइम तुम्ही काढला, तुम्हाला आतापर्यंत एवढंच भेटलं, करेक्ट. तुम्हाला असं भेटलं ते डेट टाइम. कसं भेटलं तुम्हाला, आता जे डेट टाइम मिळालं ते मिळालं तुमचा 07, तर 07 पण नाही, 11 मिळालं, करेक्ट. त्यानंतर 07 2024, ओके, स्लॅश, असं स्लॅश असतो ना, कसा स्लॅश असतो, स्लॅश कसा आलेला, एक मिनिट मी रन करूनच बघतो, बॅकवर्ड की फॉरवर्ड स्लॅश आपण चेक करू एकदा. ओके, फॉरवर्ड स्लॅश आहे. सो तुम्हाला येताना कसं आलेलं, त्यानंतर तुमचं आलेलं 20 कोलन होतं, बरोबर आहे, 44 लेट्स मी करंट घेतो आणि काहीतरी 20 सेकंड असं आलेलं. ओके, सो मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळी तुम्ही हे डेट टाइम काढलं, तुम्हाला सांगितलं की हे काय आहे, तुम्हाला कळालं की हा मंथ आहे, करेक्ट. हा डे आहे, हा इयर आहे, हे काय आहेत, आवर्स आहेत, हे मिनिट आहेत, हे सेकंड आहेत, कळलं. सो प्रोग्रामिंग म्हणजे UiPath मध्ये जर तुम्हाला फक्त मंथ काढायचं आहे, फक्त मंथ काढायचं आहे,
बघा इथे किती मंथ किती असतात 1 ते 12 असतात बरोबर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 जे काय 12 पर्यंत ते जर तुम्ही मंथ साठी फक्त एम दिला तिथे एम कॅपिटल एम लक्षात ठेवा तर तुमचं एक मिनिट मी इथे लिहिलंय का बघतो ओके जर तुम्ही फक्त कॅपिटल एम दिलं तर तुमचं कसे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12 असं येईल जर तुम्ही एम एम दिलं तर काय सांगा कोण सांगू शकेल 0 1 0 2 करेक्ट 01 02 03 आणि 12 पर्यंत ओके मी आता सगळं टाईप करत बसत नाही हे झाले तुमचा मंथ जर मी ट्रिपल एम दिलं तर मला कोणी सांगू शकेल काय येईल अंदाज लावा कॅपिटल मध्ये एम दिलेलं हा कॅपिटल एम म्हणजे Short form. मंथचा करेक्ट कॅपिटल एम म्हणजे मंथचा स्मॉल एम म्हणजे मिनिटचा लक्षात ठेवा म्हणून कॅपिटल एम मी टाकत चाललं सो शॉर्ट फॉर्म म्हणजे जॅन फेब ओके टिल डिसेंबर आणि 4 वेळा एम म्हणजे ऑब्विसली पूर्ण जानेवारी फेब्रुवारी ओके सो टिल डिसेंबर असं मंथ क्लिअर झालं तसंच डेचं पण तसंच डे 1 ते 30 29 जे काय असेल ते 31 पर्यंत बट सिंगल डी टाकला तर हा 07 येईल का फक्त 7 फक्त 7 येईल ओके सो जसं तुम्हाला सांगितलं इथे डबल डी ओके हा जे मी नंतर सांगतो तुम्हाला जर डी इफ सिंगल डी देन ओनली 1 जर तुम्ही डी टाकला तर 01 तसं ठीक आहे सो नाऊ तुमचं डे क्लिअर झाला तुमचा मंथ क्लिअर झाला आता इयर ओके सो इयरचं बघूया जर तुम्ही वाय टाकलं तर तुमचा इयर काय येईल सांगा मला 24 24 आणि वाय टाकला 2024 येणार तसे जसं मी तुम्हाला सांगितलं आर साठी ज्यावेळी 24 आर फॉर्मॅट असतो त्यावेळी तुम्हाला वापरायचंय कॅपिटल एच जसं मला आता 20 आलं डिस्प्ले झालं करेक्ट बाय डिफॉल्ट सिस्टमचं कॅपिटल एच म्हणून कन्सिडर केलं पण मला सर तुम्ही बोलला की हे 20 नको मला 8 पाहिजेत ओके देन तुम्हाला तिथे स्मॉल एच यूज करायचंय जर 8 वाजले 08 ओके एच एच म्हणून 08 जर एच यूज केला असता तर फक्त 8 आला असता हे क्लिअर सो मी 08 घेतो आणि इथे सांगतो 20 करेक्ट सेम तसं स्मॉल एम एम घेतलंय हे तुमचं मिनिट्स मध्ये आता मिनिट्स 1 ते 60 असतात एक एम घेतला तर 01 02 न येता 1 2 3 असेल आणि जास्त म्हणजे जर तुम्ही एम एम घेतला तर 01 तसं तुम्हाला इथे येईल तसे तुमच्या इथे मिनिट्स येतील आता राहिलं एक येस सर जर कॅपिटल एच एच घेतले तर 24 आवर्स मिळतं का आपल्याला येस येस 24 आवर्सचा तुम्हाला टाइम तिथे डिस्प्ले होईल आता 1 ते जर तुम्ही बोललात हॅलो 12 आवर्स काय बोलताय स्मॉल एच एच घेतले तर 12 आवर्स भेटतं आणि हा हा 24 आवर्स भेटतं करेक्ट 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 ओके सो आता तुम्ही सगळं बघितलं डेट मंथ इयर तास मिनिट सेकंड पण बघितलं गेलं तर एस एस म्हणजे सेकंड साठी सी एस एस सेकंड ते तुम्हाला सेकंड टाकायचे ते नाऊ तुम्ही बघाल इथं एएम किंवा पीएम तिथं डिस्प्ले नव्हतं बाय डिफॉल्ट तुम्हाला असं आलेलं ओके एएम पीएम काहीच नव्हतं सो जर मला एएम पीएम पाहिजे असेल तर तुम्ही काय यूज करू शकता टीटी
मी हे सांगतो तुम्हाला, फॉर्मॅट बनवून सांगतो आता कसं. तुम्ही काय यूज करू शकता, TT. ओके. सो तुम्ही ज्यावेळी डेट टाकता, तुम्ही डेट मध्ये एक तर ही फॉरवर्ड स्लॅश टाकता, नाहीतर डॅश टाकता जास्तीत जास्त. करेक्ट. सो जर सिस्टमने ज्यावेळी मी एक्झिक्यूट केलं, तर मला सिस्टमने काय दिलं, जे डिफॉल्ट त्यांचं होतं ते फॉरवर्ड स्लॅश वालं असं, आणि 24 आवर मध्ये दिलं त्याने. नाऊ जर मला हे जे बॅकवर्ड जे स्लॅश आहे ते मला डॅश पाहिजे असेल, किंवा लेट्स कन्सिडर आता सध्या बॅकवर्ड स्लॅशच, सॉरी फॉरवर्ड स्लॅशच राहू दे, आणि पण आपल्याला फॉर्मॅट चेंज करायचं आहे, तर तुम्हाला सगळं सांगितलं, DDMM YY जे काय असं सगळं पूर्ण सांगितलं. आणि हा अजून एक सांगतो, हे नाव तुम्ही डायरेक्टली टाईप करू शकता किंवा डेट टाइम डॉट नाऊ असंही टाईप करू शकता, एदर वे. ओके. सो मी नाव ठेवतो. ओके. ज्यावेळी तुम्हाला तुमच्या कस्टम फॉर्मॅट मधला पाहिजे डेट टाइम, देन यू कॅन गो विथ दिस फॉर्मॅट्स लाईक DDMM जे काय असेल ते. सो त्यासाठी तुम्हाला ही जी डेट आहे ती तुम्हाला काय कन्वर्ट करायला लागेल, आधी स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायला लागेल. सो जसं तुम्ही नावाच्या पुढे डॉट टाकता, ओके, जसं तुम्ही नावाच्या पुढे डॉट टाकलं, टू स्ट्रिंग केलं, ओके, टू स्ट्रिंग केलं, देन ब्रॅकेट घ्यायचा, आणि इथे ब्रॅकेट जसं टाकलं इथे आलं बघा, फॉर्मॅट ऍज स्ट्रिंग. तुम्हाला इथे स्ट्रिंग पास करा की तुम्हाला कोणत्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. सो ऑब्विसली स्ट्रिंग पास करा म्हणजे तुम्हाला डबल कोट घ्यायला लागेल आतमध्ये. इथपर्यंत कळलं? मला फॉर्मॅट पास करायचं बाकी आहे अजून. मला डेटला स्ट्रिंग कन्वर्ट करायला लागेल, आणि मला आता इथे फॉर्मॅट पास करायला लागेल. तर मला लेट्स कन्सिडर DD फॉरवर्ड स्लॅश MM फॉरवर्ड स्लॅश YY नंतर स्पेस होता, बरोबर, मी स्पेस दिला. देन HH कॅपिटल HH दिला 20. मला सेम तसंच पाहिजे, पण मी तुम्हाला डिफरन्स नंतर कोलन होता, बरोबर, नंतर MM स्मॉल m होता, देन SS असं होतं. करेक्ट, एवढंच होतं. मी सेव्ह करतो. जसं मी सेव्ह केलं बघा, जसं मी सेव्ह केलं, मी हे तर स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलंय. सो मला ही व्हॅल्यू इथे स्टोअर करून जमणार नाही, ते मला स्ट्रिंग मध्ये स्टोअर करायला लागेल. बट तुमचं कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी लेट्स कन्सिडर करंट डेट टाइम मध्ये तुमची डेट टाइम आहे, आणि मी अजून एक असाइन घेतो, इथे सांगतो की फॉर्मॅटेड डेट टाइम, आणि ती मला फॉर्मॅट डेट टाइम स्ट्रिंग मध्ये घेईल तरच मला ती फॉर्मॅटेड डेट टाइम भेटेल. सो फॉर्मॅटेड डेट टाइम मध्ये मी ती व्हॅल्यू घेतो. सो माझ्या करंट डेट टाइम या व्हेरिएबल मध्ये काय आलेलं आहे, आताची डेट टाइम आलेली आहे. सो मी ते करंट डेट टाइम डॉट, त्याला मी स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करेन जसं तुम्हाला मागे दाखवलं. देन ब्रॅकेट डबल कोट मध्ये DD फॉरवर्ड स्लॅश MM. ओके, असं होतं त्यांचं, MM फॉरवर्ड स्लॅश DD फॉरवर्ड स्लॅश YY स्पेस HH कोलन MM कोलन SS. असंच होतं. याच फॉर्मॅट मध्ये होती डेट, जी आपण डायरेक्ट नावने प्रिंट केली होती की नाही. आता आपण इथे फॉरवर्ड स्लॅशच्या जागी जर डॅश घातलं तर ते डॅश मध्ये येणार फायनली. येणार. मी हळूहळू सांगतो तुम्हाला. कस्टमाइज तुम्ही पाहिजे तशी घेऊ शकता, पण मला पहिले दाखवायचंय की मी कस्टमाइज केली जशी मला तशी पाहिजे होती तिथे. ओके, मग मी इथे मेसेज बॉक्स मध्ये फॉर्मॅटेड डेट टाइम प्रिंट करतो, कारण मला आता कन्वर्ट केलेली डेट टाइम मला इथं प्रिंट करायची. मी आता रन केलं. ओके, सो रन केल्यावरती तुम्हाला काय भेटलं, सेम तसंच काहीतरी, म्हणजे इवन जर तुम्ही फॉर्मॅट केलीत तसं सेम टाकलं तुम्हाला तशी डेट भेटली. तुम्हाला जर फॉरवर्ड स्लॅश नको, डॅश पाहिजे, डॅश ठेवू शकता.
सेव्ह रन. सी डॅश आलं मध्ये. काही म्हणजे तुम्ही तिथं कस्टमाइज काही करू शकता. नेक्स्ट तुम्हाला नको पाहिला, तुम्हाला डेट पाहिजे पहिले TD. इथे तुम्ही काय करू शकता YYY. आता मला 24 hours नको 12 hours पाहिजे म्हणून मी HH ठेवलं इथे. बाकी सेम आणि रन करतो. सी इथे 8 आला म्हणजे 12 hours जसं स्मॉल HH केला. इथे DD म्हणजे डेट तुमची, नंतर मंथ. ओके म्हणून 2 याचा. हे स्वतः तुम्ही ट्राय करा नंतर, पण मी सगळं सांगत नाही. D ठेवा, M ठेवा. जर मला काय पाहिजे, आणि नॉट मॅन्डेटरी हे कोलन ठेवलं पाहिजे. तुम्ही स्पेसही ठेवू शकता. ओके नॉट मॅन्डेटरी डॅश ठेवायला पाहिजे, तुम्ही स्पेसही ठेवू शकता, काही ठेवू शकता. ओके हे बघा, हे मी आता असं ठेवतो आणि लेट्स कन्सिडर मी MMM करतो म्हणजे मला NOV मिळेल. म्हणजे तुम्ही तिथे खेळू शकता त्या डेट टाइम सोबत. सी 7 NOV 2024. असंच तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, नॉट मॅन्डेटरी की तुम्हाला सगळंच पास केलं पाहिजे. तुम्हाला जर फक्त करंट जी डेट आहे, डेट म्हणजे काय, आज कोणता म्हणजे डे आहे तो पाहिजे असेल, जस्ट DD टाका, रन करा. तुम्हाला आजचं 7 मिळेल 07, कारण DD टाकलाय म्हणून 07. ओके जर तुम्हाला सांगितलं की मला आजचा करंट डेट पाहिजे, जर मी तुम्हाला सांगितलं की मला मंथ पाहिजे, ओके तो पण फुल, तर तुम्ही काय टाकलं इथे, मला फुल मंथ पाहिजे, सांगा मला. 4 वेळा येऊ. ओके सो 4 वेळा M बस. ओके तसं ट्रिपल D घेतल्यानंतर सर ट्राय करा तुम्ही DDD, बट जो तुमचा फॉर्मॅट आहे, मला सांगा डेज वगैरे आहेत ते त्या तुमच्या स्पेसिफिक फॉर्मॅट नंतर म्हणजे 31st डेच्या वरती डेज नसतात, करेक्ट. सो त्याच्यानुसार तो त्या फॉर्मॅटिंग वगैरे करेल आणि तुम्हाला तुमचं बघा इथे आता तुमचा जो दिवस होता तो दिले ट्यूजडे. जर मी 4 वेळा D टाकले तर काय येईल माझ्याकडे, सॉरी थर्सडे, माय बॅड. 4 वेळा D टाकला तर माझं काय येईल, पूर्ण वार येईल. वार. ओके वार आपण बघणारच. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही सांगितलेलं आहे DDD 4 वेळा D वगैरे टाकून बघितलं, तर जे काय आहे तुमचं ते इथे दिसतोय. बट आपण आता DDMM जे काय तेच शिकतोय. सो मी तेच सांगतोय, ह्याच्यात तुम्ही स्वतःहून ट्राय करा काय काय येतोय. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की TT दाखवलंच नाही, TT दाखवलं तुम्हाला एकदा इथे. लेट्स DD मला फक्त टाइमच पाहिजे, HH MM SS आणि TT. टाइम साठी AM BN साठी TT घेतला इथं पुढे. TT म्हणजे PM, कारण आता PM आहे म्हणून PM. आता इथे बघा, जसं आपण बघितलं, आपण काय कव्हर केलं, कोणत्या फॉर्मॅट मध्ये असेल तुम्हाला, तुमच्या फॉर्मॅट मध्ये MM असो DD इयर व्हॉट एव्हर, ते तुम्हाला हा जस्ट बेसिक जर लक्षात घेतलं तर याच्यानुसार तुम्ही पाहिजे ते कन्वर्ट करू शकता. ओके TT साठी मी जसं सांगितलं AM PM ने TT येईल जसं तुमच्या करंट याला. नाऊ लेट्स कन्सिडर मला काय पाहिजे, 2 दिवसा आधीच काय पाहिजे. 2 दिवस आधी काय असं 5 तारीख होती, करेक्ट. मला काय पाहिजे 2 दिवसा आधी कोणती तारीख होती ते पाहिजे. 2 दिवसा आधी कोणती तारीख होती ते पाहिजे. सो मी इथे काही चेंज करणार नाही. ओके फॉर एक्झाम्पल हे जे माझं आहे बेसिक फॉर्मॅट DD MM YY HH
MMSS. ओके, हे मला काय घेईल, जो तुम्ही डेट टाकली त्याचं काय कन्व्हर्जन होईल. ओके, कन्व्हर्जन होईल मला, मी ह्या फॉर्मॅट मध्ये घेतोय असं. जस्ट हे खालचं राहू दे, हे तर सेम आहे. बट जेव्हा तुम्हाला खेळायचं असेल की मला उद्याची पाहिजे, कालची पाहिजे, किंवा मला लास्ट इयर किंवा 2 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी मला कोणता इयर असेल, किंवा गेल्या वर्षी कोणता महिना होता की ह्याच वेळी, आता ऑब्विसली गेल्या वर्षी नोव्हेंबरचा असेल, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खेळायच्या असतील, देन तुमचा जो डेट टाइम व्हेरिएबल आहे, करेक्ट, डेट टाइम तुम्ही इथं नाव मध्ये डेट टाइम घेतलीत, जे नाव म्हणजे करंट वाली. सो करंट डेट टाइम नुसारच तुम्ही काय करू शकता, इकडे तिकडच्या डेट्स घेऊ शकता, बरोबर, आजपासून असंच बोलतो, करेक्ट. सो नाव नंतर मी जेव्हा डॉट टाकतो त्यावेळी खूप सारे फंक्शन्स येतात तुम्हाला. फॉर एक्झाम्पल ऍड डेज, ह्यामध्ये जर मी ऍड डेज घेतलं, तुम्हाला किती डे ऍड करायचे, म्हणजे तुम्हाला 2 दिवसानंतरची जर तुम्हाला तारीख पाहिजे तर मी ऍड डे 2 करेन. जर मला 2 दिवसा आधीची तारीख पाहिजे तर ते इथं मी काय करेन, -2. मला आधीची पाहिजे, करेक्ट, म्हणून -2 केलं. सो मेक शुअर मिनिंगफुल व्हेरिएबलचं नाव द्या, फॉर एक्झाम्पल प्रिव्हियस डेट टाइम वगैरे, पण मी आता हेच व्हेरिएबलचं नाव ठेवतो. आणि मी काय करतो, रन करतो. सी 5 तारीख 2 दिवसा आधीची. सेम तुम्ही काय करू शकता, बाकी पण ट्राय करा. डॉट ऍड, ओके, ऍड असंच नाही बोलत आहे, डॉट केलं की तुम्हाला जे फंक्शन आहेत, ओके, ऍड डेज आपण बघितलं. जर तास तुम्हाला पुढचे मागचे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. देन मिली सेकंद तर आपण एवढं काही यूज करत नाही, त्यामध्ये तुम्ही मिनिट्स बघू शकता, मंथ करू शकता, सेकंड्स करू शकता. त्यानंतर तुम्हाला अजून सांगतो, इथे नाऊ डॉट डे टाकलं, ओके, फॉर एक्झाम्पल मी हेच घेतो, नाऊ डॉट डे, तर तुम्हाला दिवस येईल. जर तुम्हाला नाऊ डॉट डे घेतलं, ओके, तर तुम्हाला इथं दिवस येईल. तर डे फॉर एक्झाम्पल 07 कसं, हा डे, करेक्ट. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं, इथे मला इथे सांगितलेलं डायरेक्ट एरर आलेलं आहे की कॅन नॉट असाइन फ्रॉम टाईप सिस्टम डॉट आय 32 टू डेट टाइम. कारण याचा रिझल्ट तुमचा काय येणार आहे, नंबर येणार आहे नाऊ डॉट डे ने. जर तुमचा असेल 7, जे काय असेल ते, तसंच तुम्ही काय करू शकता, बाकी अजून फंक्शन आहेत. नाऊ डॉट केल्यानंतर फॉर एक्झाम्पल डे ऑफ वीक, डे ऑफ वीक घेतल्यावरती तुम्हाला जे मंडे, ट्युजडे, वेनसडे जे येतं ते डे ऑफ वीक ने येतं. तर याचा टाईप जो आहे, जर हा डे ऑफ वीक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला डेट टाइम मध्ये स्टोअर नाही करून जमणार, कारण डेट टाइम तुमचा आणि डे ऑफ वीक वेगळं आहे. तर इथं जर एरर मध्ये बघितलं तर तुम्हाला एरर लगेच सांगतो की कॅन नॉट असाइन फ्रॉम टाईप सिस्टम डॉट डे ऑफ वीक टू सिस्टम डॉट डेट टाइम. आपण व्हेरिएबल कोणता क्रिएट केलाय, सिस्टम डॉट डेट टाइम. आपल्याला रिझल्ट कशात येणार आहे, सिस्टम डॉट डे ऑफ वीक. सो जर तुम्हाला हा डे ऑफ वीक पाहिजे असेल तर तुम्हाला त्याचा टाईप डे ऑफ वीक करायचा. डे ऑफ वीक दिसतोय इथे, त्यांनी सरळ सांगितलंय की डे ऑफ वीक सिस्टम डॉट डे ऑफ वीक. तुम्हाला कुठे जायची गरज नाही, तर एरर सांगेल की तुम्हाला कोणत्या टाईप मध्ये पाहिजे, सी किंवा डे ऑफ वीक टाईप केलं तरी येईल. मी क्लिअर तेच पाहिजे म्हणून सिस्टम डॉट डे ऑफ वीक टाकलं. सिलेक्ट करा, ओके करा, देन तुमचा तो एरर जाईल. ओके, जर मग तुम्हाला ह्याची काही गरजच नाही, कारण तुम्ही डायरेक्ट डे ऑफ वीक घेतलेलं आहे. सो मी हे डिलीट करतो आणि हे मी काय करतो, लेट्स कन्सिडर ह्या व्हेरिएबल, ओके, व्हेरिएबल जो आहे तोच यूज करतोय, बट करंट डेट टाइम हा व्हेरिएबल न घेता तुम्ही प्रॉपर नाव घ्या की डे ऑफ वीक वगैरे व्हेरिएबलचं नाव क्रिएट करा, जेणेकरून तुम्हाला काय तो मिनिंगफुल व्हेरिएबल दिसेल. पण मी आता डेमो पर्पज साठी तोच व्हेरिएबल ठेवला, हे बघा, थर्सडे. सो हे सगळे तुम्ही जे फंक्शन आहेत, फॉर एक्झाम्पल हा झाला डे ऑफ वीक, किंवा जेवढे डेटच्या रिलेटेड जेवढे काय तास वगैरे घ्यायसाठी, सो हे सगळे जे फंक्शन्स आहेत, टू शॉर्ट डेट म्हणजे फक्त डेटच येईल, टू शॉर्ट टाइम म्हणजे फक्त तुमचं टाइमच येईल. ओके, सो हे सगळं तुम्ही काय करा माहितीये, इयर मध्ये फक्त तुमचा इयरच येईल फक्त.
सो हे तुम्हाला मी सगळं कशात सांगितलेलं आहे, एकाच पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये तुम्हाला, सॉरी व्हेरिएबल काय बोलतोय, कन्व्हर्जन मध्ये तुम्हाला सांगून दिलं की डेट टाइम असेल त्या टू स्ट्रिंग केल्यात, तुम्हाला पाहिजे ते इथं टाका, तुम्हाला मिळून जातोय. सो बाकी टाईपची काही गरजच नाही. आणि मी ते तसं फॉलो करतो, मी बाकी काही बघत नाही. ओके, की मला डे ऑफ वीक पाहिजे तर मला कुठे जाऊ, मी सरळ सरळ डे ऑफ वीक पाहिजे 4 टाइम्स डी टाकला, मला डे ऑफ वीक मिळून जाईल. किंवा मला मंथ पाहिजे तर नाऊ डॉट मंथ न करता मी इथे जो डेट आहे डॉट टू स्ट्रिंग करून किंवा एमएमएम जे जसं मला मंथ पाहिजे तसं घेतो. बट तुम्ही स्वतः ट्राय करू शकता. बाकी डॉट केल्यानंतर जेवढे काही फंक्शन येतात ते स्वतः ट्राय करा. एरर असेल तर ते सांगते तुम्हाला कोणत्या टाइप मध्ये ते स्टोअर करायचंय आणि ते डिस्प्ले करून बघा. सो हे तुमच्यावर सोडतो, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ट्राय करा. तिथे प्रिव्हियस पाहिजे असेल तर ऍड डेज, ऍड आवर्स, ऍड मंथ, ऍड इयर मध्ये मायनसच्या व्हॅल्यू टाका ब्रॅकेट मध्ये, जसं मी आता तुम्हाला डेजचं दाखवलं ऍड डेज करून. तसंच जर पॉझिटिव्ह पाहिजे असतील देन तुम्ही काय करू शकता, पॉझिटिव्ह व्हॅल्यू टाका तिथे. सो ह्याच्यावरती काही क्वेश्चन तुम्हाला, तसे तुम्हाला असाइनमेंट द्यायचे मला, ह्याच्यावरती क्वेश्चन असेल तर विचारा. पास्ट मधली 2-3 वर्षाच्या मागची एखादा वार किंवा डेट काढायची असली काढू शकता ना तुम्ही. किंवा फ्युचर मध्ये तर सांगितलं ना मी आता, ऍड इयर करायचं. इयर पास्ट इयरचं पाहिजे असेल तर मायनस घ्यायचं ना year. हा, नाऊ डॉट ऍड इयर्स, 2 वर्ष आधीचं पाहिजे -2, 2 वर्ष आधीचा इयर येईल, तारीख तीच राहील, 2 वर्ष आधीचा इयर 2022 येईल. जर मागच्या इयर मध्ये आता तारीख काय येईल, 7 नोव्हेंबर 2022, तर लेट कन्सिडर तुम्हाला मागच्या वर्षी, ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला ही तारीख मागच्या वर्षीची नको, त्याच्या 2 महिने आधीची, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला ऑक्टोबरची पाहिजे, सॉरी सप्टेंबरची पाहिजे, मागच्या वर्षीची सप्टेंबरची तारीख पाहिजे मला. तर तुम्ही कसं करणार, मागच्या वर्षी, ओके, मागच्या वर्षी म्हणजे -1 घ्याल आणि लेट्स मला सप्टेंबरची पाहिजे, तर ह्याचा -1चा रिझल्ट काय येईल तुम्हाला, 7/11/2023. बट तुम्हाला काय पाहिजे, 7/9/2023 पाहिजे होती. तर ह्याच्या पुढे परत डॉट करा आणि इथे तुम्ही काय करू शकता, ऍड काय घेऊ मी, मंथ, आणि इथे -2 असंही करू शकता. म्हणजे मागच्या वर्षी परत त्या मागच्या वर्षी 2 महिने मायनस कर आणि मग मला ती तारीख आहे ती दे. तर बघा, रन करतो मी. सी, मागच्या वर्षी आणि -1 होते आणि -2 म्हणजे मंथ. काय डाऊट? हॅलो बोला ना. सर, तुम्ही मागच्या एक्झाम्पल मध्ये ते डॉट नाव हे घेतलं होतं ना, 2 वीक म्हणून, तर त्याच्याऐवजी आपण नाव डॉट टू स्ट्रिंग करून आणि ब्रॅकेट मध्ये ट्रिपल किंवा 4 डी करून पण ते सेम आउटपुट घेऊ शकतो ना. हा, म्हणून मी तुम्हाला तेच बोलतोय की डिपेंड करतं की तुम्ही कोणता अप्रोच फॉलो करता. असंही आहे जे फंक्शन्स तुम्हाला देतात, पण तुम्हाला त्या टाईपचा व्हेरिएबल क्रिएट करून त्या स्टोअर करायला लागेल. अदरवाईज डॉट टू स्ट्रिंग करून तुम्हाला पाहिजे तिथून अचीव्ह करू शकता. ओके. एक असाइनमेंट आहे तुमच्यासाठी, असाइनमेंट नंबर 9. रीड करा असाइनमेंट नंबर 9 आणि मला सांगा की डाऊट आहे का काही.
याच्या पुढे नका जाऊ, याच्या पुढे मी सांगतो तुम्हाला काय. डिस्प्ले फर्स्ट अँड लास्ट डे ऑफ द करंट मंथ. डेट कन्सिडर आपण आता नोव्हेंबर मध्ये आहोत. हे आपण नोव्हेंबर मध्ये आहोत. ओके, तर मला काय डिस्प्ले झालं पाहिजे की नोव्हेंबरचा फर्स्ट डे काय आहे, फ्रायडे, आणि लास्ट डे काय आहे, सॅटरडे. सो हा माझा रिझल्ट फॉर फर्स्ट डे. ओके, आणि रिझल्ट फॉर लास्ट डे काय आलं पाहिजे, सॅटरडे. सॅटरडे. ओके, कळतंय असाइनमेंट? काही तुम्हाला वाटतं डिफिकल्टीज काय असाइनमेंट ही अंडरस्टँड करायला? सो माझा रिझल्ट फ्रायडे आणि सॅटरडे यायला पाहिजे. जर फर्स्ट जर तुम्ही फर्स्ट डेचा प्रिंट करायचा डे तर फ्रायडे, आणि जर लास्ट डे प्रिंट करायचा करंट मंथचा तर माझा सॅटरडे यायला पाहिजे रिझल्ट. सर ह्याच्यासाठी ऍड डेज यूज करावं लागेल का? आता तुमचं लॉजिक, म्हणजे मी लॉजिक सांगतो तुम्हाला हे काय करू शकता. आता जर बघाल आजची तारीख आहे 7. ओके, जर तुम्हाला लॉजिक नुसार असंही तुम्ही तुमच्यानुसार तुमचं लॉजिक ठेवू शकता. जर तुमचे आजचा करंट डे काढलात तर 7 करंट डे म्हणजे डेट जी 7 बोलते ती, आणि 7 ला जर तुम्ही मायनस केलं डॉट ऍड डेज -7. ओके, म्हणजे पहिले तर तुम्ही काय काढाल आजची डे, मग त्याला काय करणार ऍड डेज मध्ये मायनस करणार, म्हणजे तुम्हाला तारीख किती येईल 1 नोव्हेंबर 2024. डॉट टू स्ट्रिंग मध्ये तुम्ही काय करू शकता 4 टाइम्स डी मध्ये डी 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 टाकून तुम्ही ते फ्रायडे अचीव करू शकता. अदरवाइज सेकंड ऑप्शन, ओके, सेकंड ऑप्शन आहे तुमच्याकडे लास्ट मंथ आहे. ओके, सो सेकंड ऑप्शन आहे हे. बाकी ऑप्शन तुम्ही हे करा, म्हणजे मी जर सगळं देत बसलो तर तुम्हाला म्हणजे स्वतःहून तुम्ही डोकं चालवा. बाकी एक्सप्लोर करा, फोरम आहे आपल्याला त्याच्यावर तुम्ही एक्सप्लोर करू शकता. बट तुम्हाला माहिती पाहिजे हे काय केलंय मी. जर आता सांगा अजून एक लास्ट डेट काढायची असेल महिन्याची, म्हणजे लास्ट डेट काढल्यावर तुम्हाला आपोआप तुम्ही काय करू शकता, दिवस काढू शकता. तुम्ही ऍड मंथ आणि 1 टाकू शकता, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, 7 डिसेंबर 2024. बरोबर आहे, तुम्हाला 7 तर आकडा मिळालाय की आजची 7 आहे पण मला 1 पाहिजे, करेक्ट. तर तुम्ही काय करू शकता, इथं मायनस करून तुम्हाला 1 मिळेल, म्हणजे तुम्हाला जो डे मिळणार आजचा त्याचा मायनस केला तुम्हाला 1 मिळेल, म्हणजे काय मिळेल तुम्हाला 1 डिसेंबर 2024 मिळेल. त्यातून तुम्ही जर डॉट ऍड डेज -1 केलं तर तुम्हाला 30 नोव्हेंबर 2024 मिळेल. आणि ज्यावेळी तुम्हाला ती डेट मिळाली तर तुम्ही डॉट टू स्ट्रिंग करून डी ने तुम्ही काय करू शकता, तुमचा डे काढू शकता. मी जसं वर्बली सांगितलंय, तुम्ही स्वतःचं लॉजिक टाका आणि मला सांगा. अजून एक इझी आहे वे, पण मी सांगणार नाही, मे बी तुम्हाला ते फोरमवर मिळेल, कुठेतरी मिळेल, बट हे मी एक लॉजिक सांगितलं तुम्हाला. आणि हा ह्या असाइनमेंट साठी हेल्प म्हणून असंही मी तुम्हाला सांगतो, जे तुम्ही हे करता ना हे कन्वर्जन इथे हे वालं, तर डीडी न टाकता तुम्हाला इथं कोणती डेट पाहिजे ती टाकू शकता. फॉर एक्झाम्पल असं
फॉर एक्झाम्पल असं, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ऍड इयर्स केला आणि ऍड मंथ केला, त्यामध्ये जर मी रन केलं ना, तर तो वन हार्ड कोडेड तसाच राहील आणि बाकीचे मंथ इयर आणि ते तास जे काय ते चेंज होईल. हे बघा, आता हिंट तर अजून दिले तुम्हाला, आता बघा तुम्ही काय करायचं ते. तर जरा डोकं चालवा. एक मिनिट. इंटरव्ह्यूला डेट टाइमचं काही विचारत नाही तुम्हाला. ओके, जे आता जे आहे तेच तुम्हाला यूज होणार आहे. तसं तुम्हाला बरंच काय मिळेल बघायला, पण मी जेवढं सांगतोय तेवढंच बघायचंय तुम्हाला. ओके, आणि तुमचं ज्याने काम होतंय इझी वे तेच बघायचंय. इंटरव्ह्यूला डेट टाइम बद्दल काही विचारत नाही तुम्हाला. हे तुमचे ज्यावेळी प्रोजेक्ट करतात त्यावेळी लेट्स कन्सिडर रिपोर्टचं नाव तुम्हाला सेव्ह करायचंय करंट डेट टाइमने. ज्यावेळी तुम्ही करंट डेट टाइम काढाल आणि ते तुम्ही सेव्ह कराल. म्हणजे हा जस्ट एक्झाम्पल सांगितला. इंटरव्ह्यू पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला जर विचारलं गेलं तर असं काय विचारतील की मला फर्स्ट डे काढायची किंवा मला करंट डे आजचा दिवस पाहिजे, तर तो तुम्हाला दिवस कसा तुम्ही दाखवाल, हे सगळं आपण कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट आहे की युनिव्हर्सल टाइम. जस्ट मी गुगल केलं करंट युनिव्हर्सल टाइम, तर किती आहे? 3:47 PM. युनिव्हर्सल टाइम कोणाला माहितीये काय? कोणाला माहितीये युनिव्हर्सल टाइम म्हणजे काय? काय बोलताय? एक मिनिट, मला चार्जर कनेक्ट करू द्या. तोपर्यंत तुम्ही सांगा मला की युनिव्हर्सल टाइम नक्की काय असेल. मला सांगा इंडियाचा टाइम झोन काय आहे? इंडियाचा जो टाइम झोन आहे ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कुठेतरी मोबाईल मध्ये सेट केलं असेल, कुठेतरी सेट केलं असेल इंडियाचा टाइम झोन. तर त्यामध्ये काहीतरी IST असतो. ओके, गुड. IST साठी जो टाइम झोन आहे त्यासाठी तो IST टाइम युनिव्हर्सल टाइमच्या किती पुढे? आता मला सांगा, 3:47 युनिव्हर्सल टाइम आहे, तर IST टाइम किती आता सध्या? 9:18. करेक्ट. म्हणजे हा 3:47 मध्ये 3:48 असेल. जर मी रिफ्रेश केलं तर 3:48 वगैरे होईल. ओके, म्हणजे किती तास पुढे? 5.5 तास पुढे आहेत आपण, बरोबर. सो ज्यावेळी तुम्ही टाइम झोन मोबाईल मध्ये टाइम झोन बघा, कुठे टाइम झोन बघा. आता लेट्स कन्सिडर तो तसंच टाइम झोन, लेट्स कन्सिडर मी इथे टाकतो. ठीक आहे, ज्यावेळी ओके IST टाइम झोन. ओके, ज्यावेळी तुम्ही असं टाकाल त्यावेळी तुम्ही इथे बघाल UTC राईट हँड साइडला प्लस 5:30 म्हणजे 5.5 तास UTCच्या पुढे, म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइम. म्हणजे UTC टाइम म्हणजे काय सांगतो तुम्हाला, UTC टाइम म्हणजे तुमचा सगळ्यांचा कॉमन टाइम. ओके, करंट युनिव्हर्सल टाइम सेंटर जो असतो ना टाइमचा, तो आहे. आणि त्याच्यानुसार बाकीचे कंट्रीजचे टाइम व्हॅरी करतात. आता इथे US टाइम किती आहे आता? ओके, सो US टाइम आता 10:15. एक मिनिट,
ओके सॉरी, माझा नेटवर्कचा इश्यू होता. ओके, सो मी तुम्हाला हे सांगत होतो की युटीसी टाइमच्या हा किती पुढे आहे, जर तुम्हाला दाखवतो US टाइम झोन. ओके, हा GMT ने दाखवतोय. सो तुमचा डिफरंट आता USA चा हवाईला आहे तर युटीसीच्या 10 तास मागे -10 ईस्टर्नचा असेल तर युटीसीच्या 5 तास मागे. म्हणजे हे काय तुमचं युटीसी म्हणजे हा सेंट्रल टाइम. ओके, तो युटीसी म्हणजे हा तुमचा काय आला सेंट्रल टाइम, युटीसी टाइम. ज्याच्यावरून तुम्ही तुमचं जे टाइम आहे ते सेट करता. तुम्हाला आता इथं मुंबई, दिल्ली, कोलकाता दिसतं म्हणून तुम्ही सिलेक्ट करता, करेक्ट, मोबाईल मध्ये किंवा कुठेतरी टाइम सेट करता तेव्हा. फॉर एक्झाम्पल आता मी इथेच जातो, तर मला इथे डेट टाइम मध्ये तुम्हाला दाखवतो, सिलेक्ट करायला आहे का. हा, सी टाइम झोन इथे तुम्हाला 5:30 दिसतं, युटीसी प्लस 5:30. युटीसी टाइम म्हणजे आता तुमचा करंट प्लस 5:30, त्यामुळे तुम्हाला इथे ते ब्रॅकेट मध्ये तसं दिसतंय. पण तुम्हाला इथं दिसताना हे दिसताना तुम्ही सिलेक्ट करता, पण हे कधी लक्ष देत नाही तुम्ही. तसंच बाकीच्यांचे युटीसी नुसार टाइम बघा व्हॅरी होतात. युटीसीच्या -5 तास म्हणजे तुमचा ईस्टर्न टाइम येईल. सो हे जे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ते ह्यासाठी की तुम्ही ज्यावेळी डेट टाइम फंक्शन आहे, तुम्ही आता इंडियामध्ये आहात म्हणून तुम्ही नाव यूज केलात. लेट्स कन्सिडर तुम्ही प्रोजेक्ट करता कोणता तरी US चा. ओके, कोणाचा प्रोजेक्ट करतात, US चा. नाव डॉट टू स्ट्रिंग करून जमेल तुम्हाला, नाव डॉट टू स्ट्रिंग. ओके, नाव डॉट टू स्ट्रिंग और नाव वॉट एव्हर नाव करून जमेल. तुमचा तर इंडियन टाइम येईल नाव केलं तर, करेक्ट, इंडियन टाइम येईल. सो त्यासाठी तुम्ही नाव यूज न करता युटीसी नाव हे यूज करू शकता. ओके, सो त्यासाठी काही जसं तुम्ही डेट टाइम डॉट नाव केलं तसं नाव डायरेक्ट होतं, बट ह्यासाठी तुम्ही जर डेट टाइम डॉट युटीसी नाव केलं, नाव जसं डायरेक्ट होतं तसं युटीसी नाव डायरेक्ट होत नाही. सो डेट टाइम डॉट युटीसी नाव केलं, बाकी सगळं तुमचं सेम आहे. पण आता युटीसी नाव टाकल्यावर तुमचा कोणता टाइम येईल, युनिव्हर्सल टाइम येईल. ओके, सो मी इथे तो प्रिंट करतो. सो हे जाऊ द्या इकडे. सो मी करंट डायरेक्ट टाइम डेट टाइम प्रिंट करतो. सो युटीसी नाववाला घेतलंय, तर माझा जो युटीसी नावचा आता काहीतरी 4:15 वगैरे जे काय झालेले आहेत, आधी बघा 3:53 झाले. सो युटीसी नाववाला मला टाइम मिळालाय. आणि जसं तुम्हाला सांगितलं प्लस 5:30 केलं तर तुमचा काय इंडियन टाइम मिळेल. जर मला इंडियन टाइम पाहिजे असेल युटीसी मधून तर तुम्ही काय करणार सांगा, डॉट नाही, तुम्हाला 3:45 तिथे वाजलेले आहेत, तुम्हाला वाजवायचे आता इथे 8:24, करेक्ट, म्हणजे 5:30 तासाचा तुमचा डिफरन्स जो होता तो तुम्हाला कसा भरून मिळेल, ऍड आवर्स. ओके, आणि ब्रॅकेट मध्ये 5.5 म्हणजे 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झालं का 6, म्हणजे 5.5 म्हणजे 5.5. ओके, 5.30 वगैरे नाही, 5.5, जेणेकरून तुम्हाला काय मिळेल, तुमचं इंडियन टाइम मिळेल. जर तुम्हाला युटीसी टाइम थ्रू इंडियन टाइम काढायचा असेल, सी सेम आहे, करेक्ट. सो तसंच तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही बाहेरच्या प्रोजेक्ट मध्ये काम करत असाल तर त्या बाहेरच्या प्रोजेक्ट मध्ये तुमचा जो डेट टाइम आहे आणि तुम्हाला तिकडचा पाहिजे असेल तर लेट्स कन्सिडर तुम्हाला पाहिजे EST टाइम झोन. ओके, EST टाइम झोन मध्ये म्हणजे तुमचा काय आहे -5. ओके, EST टाइम नाव जर मी सर्च केलं, ओके, तर किती आहेत, 10:55 AM. ओके, म्हणजे तिथे -5 केले तर मी इथे
5 केले, आता हे +5 होते, हे -5 केले तर मला काय मिळेल, तुमचं इन्स्टंट टाइम मिळेल. सो हेच आहे की तुमच्या हे बघा 10:55 सी 10:55 म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही डिफरंट रिजन साठी काम करताय, डिफरंट रिजनच्या प्रोजेक्ट वरती काम करताय आणि ऑब्विसली तो बॉट लेट्स कन्सिडर सकाळी 9 वाजता त्यांच्या टाइमला रन होतोय आणि जर तुम्ही तुमच्या याच्यावरती रन केलं तर तुमच्या याच्यावर रन केल्यानंतर तुमचा रात्रीचा टाइम जाईल तिथे, राईट. फाईलला वगैरे टाइम वगैरे पाहिजे असेल किंवा डेट टाइम सेव्ह करायचं असेल फाईलच्या नावामध्ये, देन हे अवॉइड करण्यासाठी आपण काय यूज करतो, UTC नाव यूज करतो. जेणेकरून जर इंडियन टाइम मध्ये पाहिजे असेल तर काही गरज नाही, नाव.टू स्ट्रिंग और जे काय जे काय करतात ते करा. बट डिफरंट रिजन साठी जर तुम्हाला टाइम पाहिजे असेल देन यू कॅन गो विथ डेट टाइम डॉट UTC नाव. क्लिअर? काय क्वेश्चन? ओके. आणि प्रत्येक जण ते बघत असतं पण कळत नाही की हे 5.5 वगैरे काय आहे, 5 काय आहे, पण आता तुम्हाला कळालं असेल की ऍक्च्युअली ते ब्रॅकेट मध्ये का दिलेलं असतं ते. ओके. सर GMT ते काय आहे ते नाव GMT? घेणे कंपल्सरी आहे का? एक मिनिट, 1 बाय 1 बोला. ते GMT काय आहे ते? GMT तो त्यांच्यानुसार हे आहे, तो टाइमचा स्टँडर्ड आहे, जसं IST वगैरे आहे ना तसं. सो GMT सो ग्रीनविच मीन टाइम म्हणजे काइंड ऑफ जसं UTC टाइम असतो ना त्याच्यासारखा GMT टाइम एक असतो, ते आपण फॉलो करत ना, आपण युनिव्हर्सल टाइम नुसार ते फॉलो करतो. GMT टाइम नाव जर केलं, ओके, हे UK BK ते आपण नाही फॉलो करत, फक्त आपण UTC टाइम करतो. अच्छा, अजून कोणाला तरी डाऊट होता? हॅलो सर, ते नाव जे लिहितो आपण ते कंपल्सरी असते का काय लिहितो आपण प्रोग्राम मध्ये नाव? हॅलो, तुम्ही पुन्हा बोलाल? हॅलो सर, जे आपण प्रोग्राम मध्ये नाव लिहितो ते कंपल्सरी असते का? कुठल्या प्रोग्राम मध्ये नाव लिहिलंय? म्हणजे जे करंट डेट टाइमच्या नंतर व्हॅल्यू टू सेव्ह मध्ये नाव लिहितो आपण. हा हा हा, हे हे हो. हा, हे तुमचं व्हेरिएबलचं नाव आहे, हे तुम्ही काही नाव द्या. फॉर एक्झाम्पल मी इथे काही नाव द्या, म्हणजे हे तुम्ही व्हॅल्यू स्टोअर करते त्यामध्ये की सर ते नाही हे फक्त आपण जसं आता नाव तुम्हाला, लिहिलं होतं याच्या आधी. अच्छा नाव, ओके नाव, ओके नाव हा, लिहिलेलं yes. ना. ओके, कसं आहे की सिस्टम ज्यावेळी नाव वगैरे घेतं ना तर त्याला तो ऑटोमॅटिक डेट टाइम घेतो. ओके, बट आता UTC नाव ज्यावेळी आपण करतो, मी तुम्हाला सांगतो काय प्रॉब्लेम होतो. तर UTC नाव काय असतं माहितीये का, UTC नाव कधी कधी दुसऱ्या कोणत्या तरी टाईप मध्ये पण येतं. फॉर एक्झाम्पल एकाच नावाचे, फॉर एक्झाम्पल संकेत या नावाचे 2 ठिकाणी असू शकतात. सो त्यासाठी काय करतात, नाव हा फक्त कॉमन आहे म्हणून तुम्ही डायरेक्ट यूज केलात, बट UTC नाव हा कॉमन नसल्यामुळे तो काय बोलतो की हा कोणाचा आहे पार्ट, UTC नाव कसला पार्ट आहे, म्हणून ते डेट टाइम देतो आपण कळण्यासाठी की बाबा फॉर एक्झाम्पल संकेत हा कोणाचा मुलगा आहे, की संकेत हा डेट टाइमचा मुलगा आहे किंवा UTC नाव हा डेट टाइमचा मुलगा आहे, त्यासाठी दिलंय. बट काय काय जण माहिती आहे, अरे हा तर माहिती आहे, हा तर डेट टाइमचाच मुलगा आहे, असं यासाठी UTC नाव हे कळत येत नाही त्या पर्टिक्युलर UI पाथला की अरे हा कोणाचा आहे, बट नाव कळतं की अरे हा डेट टाइमचा आहे. तुम्ही जर पाहिजे असेल तर तुम्ही डेट टाइम टाका असं UI पाथ बोलतो तुम्हाला पाहिजे असेल तर, पण मला कळालं हे नाव त्याच आहे. तसं एक आहे डिरेक्टरी म्हणून आहे, डिरेक्टरी जे आपण शिकणार आहोत नंतर. हा डिरेक्टरी आहे ना, आता जर बघाल ना, हा सिस्टीम डॉट IO डॉट डिरेक्टरी म्हणजे सिस्टीम डॉट IO चा मुलगा आहे, लेट्स कन्सिडर म्हणजे चाइल्ड आहे डिरेक्टरी. पण डिरेक्टरी हा बाकीचा अजून आहेत त्याचा पण
चाइल्ड आहे. त्यामुळे कधी कधी तुम्हाला एरर देईल. ज्यावेळी कॉन्फ्लिक्ट होतं, अरे संकेत नावाचे दोन आहे, अरे हा कोणाचा मुलगा हा कोणाचा मुलगा, तसं ना. तर त्यासाठी तुम्हाला ते पास करायला लागतं आधी. जसं इथं जर मला डिरेक्टरी जर एरर आला तर मी पास करेन system.io.directory, ज्याने कळेल की मला कोणतं डिरेक्टरी फंक्शन वापरायचंय. तसंच इथे युटीसी साठी मी यूज केलं की मला UI बदला कळालं ना की युटीसी नाव कोणतं यूज करायचंय, मग मी सांगितलं डेट टाइम च यूज करायचंय. असं आहे ते, कंपल्सरी आहे. क्लिअर की काही अजून डाऊट आहे त्यामध्ये तुम्हाला? No, sir. ओके. सो असाइनमेंट दिलेली आहे तुम्हाला, ही असाइनमेंट कम्प्लीट करायची आहे.